आज बघू शकता हे देवस्थान आहे ते आपलं गणपतीचं. ते डोंगरात कपारी भागीरथी देवस्थान म्हणत राजवाडी रोडमध्ये ठिकाणी बसलेलं आहे. हे झाड कितीतरी पूर्वीचं आहे आणि असं या झाडाखाली उन्हाळ्यासाठी पाणी एकदम लागतो आणि पाणी एकदम पिण्यासाठी स्वच्छ आहे. जमिनीतलं पाणी आहे. ह्या पाण्याचा आम्ही इस्तेमाल करत आहे. आज आपण गावरान कोंबडा हा 2.5 वर्षाचा प्युअर कोंबडा आहे. भोले साहेबांच्याकडे आणलेला आहे कटिंगला. आज त्याचा स्वाद घेण्यासाठी आम्ही पाणी सुद्धा भागीरथीवरनं आणलेलं आहे. ओके, चरचरीत गावरान कोंबडा आता बघायला चालू आहे. आणि गावरान कोंबडा चरचरीत हे म्हणजे ह्या कोंबड्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तुम्ही याला सोनं घातलं तरी सुद्धा वाढत नाही. कमीत कमी 1.5-2 किलोच्या आतच ते दुसरे गावरान कोंबड्या असतात 2, 2.5, 4 किलोचं असतात. त्याच्यात चवण हे वंडी कम से कम किती बोला सोनं घातलं तरी सुद्धा वाढत नाही. 1.5 किलोच्या आसपास असतं. ते आता 2.5 वर्षाचा कोंबडा आहे आपला, अतिशय सुंदर. आता आपल्या बोलाने मस्त आपला कोंबडा नीट करायला चालू आहे. तर ते सध्या लेग पीस त्याचा काढणार बघा. मस्त दिली बोला लेग पीस काढणार त्याचा कराटमध्ये बघा. तिने काढला बघा वर गावरान. दाखवा जरा बोला असं यावं लागते गावरान खाया. हां, वर खडकी माल. देसी. आणि किती किलोचा वाढतोय हो? वाढला तर 1.25 किलो ते 1.5 किलो पर्यंत मिळेल तुम्हाला. त्याच्या पुढे वाढत नाही ना? त्याच्या पुढे नाही. ओके सर. बिगर केमिकल पावडरचा माल. हां, 2 प्रकारचे लेग पीस तिने काढलेले आहेत. आणि नाथखुळा आणि यांच्याकडे मुंडीसुद्धा छानपैकी भाजून कोंबडा गावरान छानपैकी भाजून मिळतो. आणि अतिशय सुंदर चंद्रे बेलोळं धाकटवाळ्यापर्यंत येतात का माणसं? हो, लांब पत्र माणसं येत आहेत आपल्याकडे मुंडी भाजण्यासाठी बघा. आणि गावरान कोंबडा सुद्धा भाजून देतात. सुंदरमध्ये त्यांचं सुंदर आणि भडक मटण लाल भडक आणि स्वच्छता महत्त्वाची आहे. एकदा येऊन पहा. ओके सर. बोला सर, तरी मटण केवढं पडलं असेल हे? बघा बोलाचा आमचा अंदाज होता 1.5 किलोच मटण पडणार. आणि हे 2-2.5 वर्षाचा कोंबडा असता तिथून प्युअर मटण कसं आहे हो? क्वालिटी. ओके, धन्यवाद.